आज मस्त मी काळ्या मसाल्यामध्ये सोयाबीन बनवली होती. आणि मी मसाला म्हणजे फक्त त्याच्यामध्ये नाही का लवंग, मिरे, अद्रक, लसूण, कांदा, कोथिंबीरची देठं आणि तीळ आणि खोबरं हे सगळं असं वाटण तयार करून घेतलं होतं. आता मी असा मसाला तयार नाही केलेला आहे. मी फक्त असं लवंग, मिरे दळून टाकते, म्हणजे याच्याने काय होतं, जळकी पण लागत नाही, जास्त तिखट पण लागत नाही. कारण की आता आखाड्याचा महिना आहे, त्याच्यामुळे खूपच असं तिखट जास्त खाण्यात आलं तर खूप त्रास होतो ना. त्याच्यामुळे मी काय करते, मसाला कमीच वापरते. आणि तुम्ही असं फक्त लवंग, मिरे आणि बडीशेप पण टाकलेली होती, तर हे तुम्ही टाकून असं वाटण करून बघा, त्याची भाजी इतकी छान होते ना. तर मी अशी मस्त सुकी भाजी बनवली होती, म्हणजे जास्त पातळ पण नाही, जास्त सुकी पण नाहीत. आणि वरतून कढीपत्ता टाकून दिला होता आणि चपात्या बाकी होत्या, चपात्या पण करून घेतल्या. तर पटापट माझ्या कामं चालले होते, कारण की अजून भांडी पण घासायची बाकी होती, सकाळच्या नाश्त्याची पण होती आणि आता जेवणाची पण होती. तर मी काही कांदा भाजी उरली होती, ती पण गरम करून ठेवली मी. तर हे बघा असं व्यवस्थित ठेवून दिलं. आणि जी पण भांडी आता सकाळची नाश्ता, चहा, पाण्याची सगळी भांडी निघाली होती, तर मी ती सगळी एकत्रच घासते, कारण की नाही का अशी थोडी थोडी भांडी घासायला मग खूप तिथं ओलं, किचनचं ओलं होऊन जातं. तर मी अशी पटापट कामं आवरून घर पुसायचे बाकी होते, ते पण पुसून घेतले. तर हे किचन आणि हॉल पुसत होते मी. तर हे बघा सगळे माझी कामं आवरली गेली, फक्त माझं जेवण बाकी होतं. माझ्या मुलांचे पण जेवण झालेले होते, पण भांडी वगैरे पडली होती, त्याच्यामुळे मला ना असं मग कामं आवरल्याशिवाय जेवणच जात नाही. तर मी पहिले माझी सगळी कामं आवरून घेतली.